जगभरात आज प्रभू येशू यांचा जन्मसोहळा साजरा केला जातो। देशात देखील नाताळचा उत्साह पाहायला मिळतो। देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिश्चन बांधवांकडून ख्रिसमस साजरा केला जातो। 7 रस्ता परिसरात असणाऱ्या चर्चला ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली। येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त चर्चला सजावट आणि देखावा साकारण्यात आला। यावेळी चर्चला विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली। मुंबईजवळच्या मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत देखील नाताळचा उत्साह पाहायला मिळाला। काल रात्री सर्व चर्चमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा केला गेला। कॅरल सिंगिंगने या कार्यक्रमाला सुरुवात झाली। येशूंची स्तुती करणारी खास गीतं यावेळी गायली गेली। नंतर मिरवणूक काढत सर्वांनी एकत्र प्रार्थना केली। रायगडमध्ये नाताळला उत्साहात सुरुवात झाली। ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली आणि त्यानंतर येशूच्या जन्माचा सोहळा पार पडला। सर्वांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या। ख्रिसमस निमित्तानं चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। नवी मुंबईत वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांना सांता क्लॉजनं चॉकलेट भेट दिले। वाहतूक पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवला। यावेळी वाहन चालकांनी देखील या उपक्रमाचं स्वागत केलं। अकोल्यामध्ये नाताळनिमित्त माउंट कार्मेल चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना सभा करण्यात आली। ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली। यावेळी ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन प्रभू येशू यांचा जन्मोत्सव साजरा केला। ठाण्यातल्या प्राचीन सेंट जॉन बेप्टिस्ट चर्चमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नाताळ निमित्तानं चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली। तसंच यावेळी चर्चमध्ये फादर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं। वाशिमच्या नॅझरीन चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मदिवसा उत्साहात आणि भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं। यावेळी ख्रिस्ती जन्माच्या देखाव्यानं, दिव्यांच्या रोषणाईनं आणि आकर्षक ख्रिसमस ट्रीनं चर्च परिसर सजवला गेला। कॅरल गायन, नृत्य नाटिका आणि प्रभू येशूंच्या जीवनावर आधारित सादरीकरण यावेळी करण्यात आलं।